नमस्कार. पदवीधर विधान परिषद मतदारसंघातली निवडणूक आता रंगात आली आहे. वेगवेगळे दावे प्रतिदावे होत आहेत. कुणाचा फोटो टाळला, कुणाचा फोटो घेतला यावरून वाद झाले. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगतोय. त्यात बच्चू कडू यांच्या संघटनेचे प्राध्यापक ढवळे आणि रमेश पोकळे या दोघांनी चांगलीच रंगत आणली आहे. त्यासोबत सिद्धेश्वर मुंडे आणि घुगे ही दोन उमेदवार देखील लक्षवेधी ठरणार आहेत. आता या उमेदवारांच्याकडून किती मतं घेतली जातील त्यावरून या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. सगळ्याच पक्षातल्या उमेदवारांनी आपल्या विजयाचे दावे केलेले आहेत. त्यासोबत भाजपमधली बंडखोरी आणि भाजपमधली नाराजी यावर देखील गांभीर्यानं चर्चा झाली. आता आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराविषयी चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले उमेदवार सतीश चव्हाण यांचा या निवडणुकीमध्ये तिसरी टर्मही लढण्याची 2 वेळेला ते विजयी झालेले आहेत. ते हॅट्रिक साधणार का हा प्रश्न आता सगळीकडे विचारला जातो आहे. मागच्या वेळेला शिरीष बोराळकरांना सतीश चव्हाणांनी पराभूत केलं होतं आणि या वेळेला ते परत तीच हिस्ट्री रिपीट करणार का असाही प्रश्न आहे. शिरीष बोराळकर निवडणूक लढवताना सगळ्या लोकांना समजून घेता भाजपला सामावून घेता ते जरा थोडेसे अस्वस्थ झाल्याचंही दिसत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये काही चित्र वेगळं नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी जे आपले पोस्टर्स केलेत ते बघूया, त्यावर चर्चा करूया. त्यांच्या प्रचाराच्या पोस्टर्स आणि जाहिरातीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना स्थान देता एक गडबड झाली आहे. आणि ती गडबड म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्यामुळं त्यांचा पहिल्यांदा फोटो आहे, त्यानंतर काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचा फोटो आहे आणि त्यानंतर शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. बाळासाहेबांचं स्थान महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर कधी जाऊ शकत नाही. बाळासाहेबांचं स्थान हे महाराष्ट्रातलं पहिल्या क्रमांकावरचं स्थान आहे असं सगळ्या शिवसैनिकांना वाटतं. जेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती होती तेव्हा शिवसेना भाजप युती असं म्हटलं जायचं आणि भाजपच्या नेत्यांच्या सोबत अगदी बरोबरीनं किंबहुना आधी बाळासाहेबांचा फोटो घेतला जायचा. आता बाळासाहेबांच्या फोटोच्या प्रोटोकॉलमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत. ते आपल्याला ठळकपणे दिसेलच. आता हा तिसऱ्या क्रमांकावर जाणं शिवसैनिकांना अस्वस्थ करणार आहे. बहुतेक वेळा याचा प्रतिदावा करताना अनेक शिवसैनिक असा दावा करतील की असं काही नाही, तिसऱ्या क्रमांकावर टाकला म्हणजे काही मान अपमान होत नसतो, तुम्ही काहीतरी नवं खुसपट काढू नका, अशा स्वरूपाची विधानं होतील. पण बाळासाहेबांचा फोटो या सगळ्या जाहिरातीमध्ये, पोस्टर्समध्ये, बॅनरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. आणि लाभ घेणारे शिवसेना नेते किंवा पदावर असलेले शिवसेनेचे नेते वगळता अन्य शिवसैनिकांना ही बाब खटकते आहे. आणखी एक लक्षवेधक बाब आली पाहिजे की नेतृत्व कसं कुठल्या क्रमांकावरून कुठल्या क्रमांकावर येत असतं. शिवसेनेचे इथले खासदार जे होते दीर्घकाळ 4 टर्म, चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे नेते आहेत. या क्रमवारीनुसार शिवसेनेच्या नेत्यांमध्ये म्हणजे शिवसेनेचे नेते फोटो छापताना शिवसेना नेत्यांचा फोटो वरच्या क्रमांकावर असतो. तो शिवसेनेचा प्रोटोकॉल आहे. म्हणजे आपल्या नेत्यांचा फोटो पहिल्यांदा, उपनेत्यांचा नंतर आणि मग स्थानिक नेत्यांचे फोटो असे छापण्याची पद्धत शिवसेनेमध्ये आहे. इथे तुम्ही जेव्हा सतीश चव्हाणांच्या निवडणुकीच्या जाहिराती बघाल तेव्हा त्यात तुम्हाला दिसेल की संदीपान भुमरे जे कॅबिनेट मंत्री आहेत ते आधी आहेत, राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार त्यानंतर आहेत आणि त्यानंतर शेवटच्या लाईनमध्ये चंद्रकांत खैरेंचा फोटो तुम्हाला दिसेल. म्हणजे खैरेंच्या स्थानांचं असं घसरण त्या निवडणुकीच्या जाहिरातीमध्ये झालेली आहे. असं भाजपनं देखील आजवर केलेलं नव्हतं किंवा याआधी देखील शिवसेनेमध्ये खैरेंच्या फोटोंना एवढं दुय्यम नव्हे तर तृतीय चतुर्थ स्थानावरचं स्थान कधी मिळालेलं नव्हतं. खैरेंच्या बाबतीमध्ये हे या जाहिरातीमध्ये प्रकर्षानं घडलेलं जाणवतं. म्हणजे सगळं काही अलबेल आहे असं नाही आहे. खैरेंना स्थान द्यायचं आहे, ते दिलं पाहिजे म्हणून ते कुठंतरी ॲडजस्ट केलं आहे असं सगळं चित्र या एकूण प्रकारामध्ये दिसतं आहे. आता पुढे यात एक महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट अशी आहे की जसं भाजपच्या उमेदवाराला सगळ्या नेत्यांचे फोटो छापण्यासाठी बाध्य केलं गेलं तसं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो छापण्यासाठी बाध्य केले गेले नाही आहे.
सतीश चव्हाणांनी एक कार्यपुस्तिका प्रकाशित केलेली आहे आणि त्या कार्यपुस्तिकेमध्ये काही मान्यवर नेत्यांचे फोटो छापलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला विलासराव देशमुखांचा फोटो दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा फोटो दिसेल, पण चव्हाण घराण्याचा समावेश यामध्ये करताना सतीश चव्हाण कचरलेले दिसत आहेत. ना माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचा उल्लेख आहे, म्हणजे खरं तर मराठवाड्याच्या विकासात मोलाचं योगदान शंकरराव चव्हाणांचं आहे. त्यांच्याशिवाय मराठवाड्याचा इतिहास लिहिता येणं पूर्ण करणं शक्य नाही. म्हणजे अगदी मुंबईत जेव्हा प्रकाशन झालं होतं शंकरराव चव्हाणांच्या ग्रंथांचं, त्यांच्या स्मरणिकेचं, त्यांच्या वेगवेगळ्या काठीतल्या काढलेल्या अंकांचं, तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते, काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते यांनी प्रकर्षानं, म्हणजे अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी सुद्धा यासंबंधी शंकररावांच्या योगदानावर आपलं महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं. पण कार्यपुस्तिकेमध्ये मराठवाड्यातल्या अन्य मुख्यमंत्र्यांचे फोटो छापत असताना चव्हाण घराण्याचा, त्यातल्या त्यात शंकरराव चव्हाणांचा विसर सतीश चव्हाणांना पडला, हे इथे आश्चर्यकारक आहे. शंकरराव चव्हाणांच्या उल्लेखाशिवाय मराठवाड्याची प्रगती पूर्ण होत नसताना सुद्धा शंकरराव चव्हाणांचं छायाचित्र यात नसावं, हीच गोष्ट खूप महत्त्वाची आणि लक्ष देण्याजोगी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळं काही अलबेल आहे असं अजिबात नाही. आता या चर्चेच्या दुसऱ्या भागाकडे आपण वळूयात. सतीश चव्हाणांच्या उमेदवारीनंतर मराठवाड्यामध्ये कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणावर जातीय वातावरण पेटलेलं आहे. आता या जातीय वातावरणामध्ये वेगवेगळ्या जाती आता दुभंगल्या जातात असं वाटायला लागले. खरं तर पदवीधरच्या निवडणुकीमध्ये हे व्हायला नको, याची चर्चा व्हायला नको, पण दुर्दैवानं ती आपल्याला करावी लागते आहे. या सगळ्यामध्ये अमुक एक समूह, अमुक एक गट सतीश चव्हाणांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि त्यात अन्य उमेदवारांचा टिकाव लागेल का असा प्रश्न विचारला जातो आहे. जरा आपण सतीश चव्हाणांच्या एकूण कारकिर्दीवर लक्ष टाकू पहिल्यांदा, मग त्यानंतर पुढचा विषय बघूया. सतीश चव्हाणांची कारकीर्द तपासली असता असं आपल्या लक्षात येतं की सतीश चव्हाणांच्यामुळं नाराज असलेली किंवा सतीश चव्हाणांच्यावरती नाराज असलेली काही मंडळी आहेत, जी पक्षातील आहेत, पक्षाबाहेरची आहेत किंवा आता पक्षाबाहेर पडलेली आहेत. तर त्या मंडळींचा पहिल्यांदा विचार आपण करूया. व्यक्ती क्रमांक 1 मधुकर अण्णा मुळे. मधुकर मुळे हे मोठे उद्योजक आहेत. त्यांचे सगळे चिरंजीव मोठमोठ्या उद्योगामध्ये आहेत. म्हणजे सानिया मोटर्ससारखा टाटा मोटर्सचा किंवा स्कोडाचा एजन्सी असो किंवा लँड रोवरची एजन्सी असो, अशा मोठ्या वाहन विक्री क्षेत्रामध्ये त्यांचे चिरंजीव सचिन मुळे आघाडीवर आहेत. त्यासोबत मुळे परिवाराच्या शिक्षण संस्था देखील आहेत. CSMSS छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था जी आहे ती एक मोठी संस्था औरंगाबादमध्ये कार्यरत आहे. अगदी मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज अशी वेगवेगळी महाविद्यालयं मुळे परिवार चालवतो. त्यासोबत मुळे परिवाराच्या 2 सीड कंपन्या आहेत, ज्या सीड कंपन्याही आपल्याला चांगल्या, अजित सीड्ससारखी कंपनी आहे किंवा ग्रीन गोल्डसारखी कंपनी आहे. या 2 कंपन्यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणावर मुळे परिवाराने रोजगार दिलेला आहे. अन्य व्यवसायात देखील, म्हणजे अगदी साखर कारखान्यापासून सीड कंपन्या, वाहन विक्री असे वेगवेगळे आणि कॉन्ट्रॅक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुळे परिवार अग्रगण्य आहे. म्हणजे अगदी मोठा रोजगार देखील, तेवढाच तुल्यबळ रोजगार, जेवढा रोजगार सतीश चव्हाणांच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी आहेत, त्याच तुलनेनं तेवढेच कर्मचारी तुम्हाला मुळे परिवाराच्या वेगवेगळ्या उद्योगात सापडतील. मधुकर अण्णा मुळेंना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातून कशा प्रकारे दूर केलं गेलं हा इतिहास अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे मधुकर मुळे परिवार हा सतीश चव्हाणांच्या विरोधात असेल राजकीयदृष्ट्या, नसेल काय भूमिका घ्यायची ती तो घेत असेल, पण मुळे परिवाराचे समर्थक मुळे परिवारासोबत सतीश चव्हाणांनी केलेली कृती कदाचित विसरणं शक्य नाही. आता पुढचा मुद्दा, राजकीयदृष्ट्या देखील सतीश चव्हाणांचे जे विरोधक आहेत ते सुद्धा कोण्यात बघितलं पाहिजे. पैठणचे माजी आमदार वाकचौरे पाटील हे सतीश चव्हाणांचे विरोधक आहेत. कशा प्रकारे त्यांच्या राजकारणाला अटकाव केला हे जगजाहीरपणे समोर आलेलं आहे. म्हणजे अगदी वाकचौरेंनी स्वतःहून तसे आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपाकडे दुर्लक्ष करत असल्याचं सतीश चव्हाणांनी म्हटलेलं आहे. हे प्रसारमाध्यमामध्ये आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते सुधाकर सोनवणे, त्यांची अवस्था देखील बिकटच आहे. ती अवस्था करण्यात सतीश चव्हाणांचा मोठा वाटा आहे. विनायकराव पाटील हे एक मोठं नाव होतं ज्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. ते विनायकराव पाटलांचे नातू आता वैजापूरला असतात. त्यांना देखील या संस्थेतून बेदखल करण्याचं काम सतीश चव्हाणांनी केलेलं आहे. आता या पुढचे आणखी एक महत्त्वाचा व्यक्ती आहे ज्यांचं नाव घेणं आवश्यक ठरेल. त्याशिवाय औरंगाबादच्या राजकारणाला आपल्याला परिपूर्णता देता येत नाही. ते म्हणजे उद्योजक मानसिंग बापू पवार.
मानसिंग पवारांची कन्नड तालुक्यामध्ये एक चांगली शिक्षण संस्था आहे. मानसिंग बापू हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक देखील होते, सदस्य देखील आहेत. या शिक्षण संस्थेला म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये ज्या म्हणून अडचणी उभा करता येतील त्या अडचणी सतीश चव्हाणांनी उभं केल्याचं सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणजे हे ओपन सिक्रेट आहे. त्यांच्या संस्थेची चौकशी लावणे, त्यांच्या मागं कारवाई करायला लावणे, अनेक तक्रारी करणे, या सगळ्या ज्या गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत त्यांच्या मागं बळ सतीश चव्हाणांचं हे स्पष्ट आहे. मानसिंग बापूंनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील काही गैरप्रकारांवर आक्षेप घेतले होते, काही आर्थिक व्यवहारावर आक्षेप घेतले होते आणि त्या आक्षेपाचा परिणाम म्हणून सतीश चव्हाण आणि मानसिंग पवार यांच्यामध्ये खूप मोठं वितुष्ट आलं. मानसिंग पवार हे शांत संयमी नेते असल्यामुळं त्यांनी हळूच यातून अंग काढून घेतलं आणि ते बाजूला सरकले. पण त्याचा राग मनात धरून त्यांच्या संस्थेला जो काही त्रास देता येईल तो सतीश चव्हाणांनी दिलेला आहे हे वास्तव विसरता येणार नाही. आणि मानसिंग पवारांचं समाजातलं स्थान खूप मोठं आहे, त्यांचा सन्मान देखील खूप मोठा आहे. हे मानसिंग पवार देखील सतीश चव्हाणांच्यापासून शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या खूप दूर गेलेले आहेत आणि त्यांच्या समर्थकांना देखील अशा स्वरूपाचं सतीश चव्हाणांना समर्थन करायला लागणं खूप कठीण वाटणार आहे. म्हणजे एकूणच जर प्रकरण आपण बघितलं तर मराठवाड्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या, मराठवाड्याच्या उद्योगावर प्रभाव टाकणाऱ्या, शैक्षणिक क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या आपल्याच समाज घटकातील लोकांना सतीश चव्हाणांनी खूप वाईट वागणूक दिलेली आहे. याचाही परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. म्हणजे खरं तर हा हिडन पार्ट आहे ज्याला आपण कधी बघत नाही. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. सतीश चव्हाणांना अमुक एक गठ्ठा मतं मिळतील असं गृहीत धरलं तर त्यात आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की अनेक उमेदवार यामध्ये उभे आहेत ज्यांच्या मताची विभागणी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता हे उमेदवार कोण आहेत, त्यांची विभागणी कशी होणार आहे यासंबंधी आपण अधिक माहिती पुढच्या याच्यामध्ये बघूया. कारण सगळंच एका भागात टाकणं, एका भागात व्यक्त होणं शक्य होणार नाही. पण ती विभागणीसुद्धा या निवडणुकीमध्ये महत्त्वाची आहे. अशी विभागणी सतीश चव्हाणांच्या बाजूने होणार असेल तर सतीश चव्हाणांचा जय होईल, किंवा जर ते सतीश चव्हाणांच्या विरोधात होणार असेल तर ते भाजपला फायदेशीर ठरेल. आता भाजपला फायदेशीर ठरेल की अन्य कोणते उमेदवार यात प्रभावी ठरतील हे पाहणं देखील आवश्यक आहे. एकूणच या निवडणुकीचं चित्र आता राजी असणाऱ्या मतदारांपेक्षा नाराजी असलेल्या मतदारांची काय भूमिका आहे त्यावर ठरतंय, एवढं मात्र नक्की. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.